नमस्कार. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भाग 2 मध्ये आपण मराठी व्याकरण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे 2023 मध्ये TCS आणि IBPS मार्फत ज्या परीक्षा झाल्या तर त्यांचे कशा पद्धतीचे प्रश्न, कशा पद्धतीचा पॅटर्न विचारण्यात आलेला होता, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओ मार्फत समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. मी चहा केला या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. काळ ओळखत असताना आपण हा पहिले एक टेबल बघूया. या टेबलमध्ये दर्शवलेला आहे काळाचे 3 प्रकार: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात: साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. वर्तमान काळामध्ये कधीही ओळखत असताना त्याच्या शेवटी आहे, असते अशा पद्धतीचे क्रियापद त्या ठिकाणी आपण वापरत असतो. भूतकाळामध्ये जे गोष्ट भूतकाळामध्ये सांगितली जाते त्याला आपण भूतकाळ असे म्हणतो. ती नाचत होती, ती नाचली होती. नाचली होती म्हणजेच काय, तर पूर्ण भूतकाळ आपण म्हणणार. अपूर्ण भूतकाळ म्हणजेच काय, ती नाचत होती. त्यानंतर रीती भूतकाळ म्हणजेच ती नाचत असे. तर अशा पद्धतीचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भविष्यकाळ म्हणजेच काय, तर जी क्रिया भविष्यात घडत आहे तर त्याला आपण भविष्यकाळ असे म्हणणार. ती नाचेल म्हणजे हा काय झालाय, साधा भविष्यकाळ झालाय. अपूर्ण आपण कशा पद्धतीने दर्शवणार, ती नाचत असेल म्हणजे नाचण्याची क्रिया काय आहे, हे अपूर्ण आहे. तर पूर्ण भविष्यकाळात जर आपण विचार केला तर ती नाचत असेल तर हे काय झालं, पूर्ण भविष्यकाळ झालेला आहे. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मी चहा केला, तर याचं उत्तर काय असेल, साधा भूतकाळ. हे भूतकाळात गोष्ट झालेली आहे. मी चहा केला तर याला आपण काय म्हणणार, साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 2. पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे योग्य रूप कोणते? त्याचे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे डोके केसात उन्हात पिकलेले नाहीत. तर याचं उत्तर कसं असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. डोक्यावरचे म्हणजे हे सेंटेन्स कशा पद्धतीचं असेल, त्याचे डोक्यावरचे केस उन्हात पिकलेले नाहीत. प्रश्न क्रमांक 3. त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती. या वाक्यात विशेषण शोधा. तर विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतो आपण, विशेषण म्हणतो. तर या जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण ओळखायचे आहे. तर विशेषण याचं उत्तर असणार हिरव्यागार, रंगीत आणि सुगंधी. आता हिरव्यागार आपल्याला या ठिकाणी दिसतंय. बागेत बागेत जे आहे ते आपलं नाम आहे. जे हिरव्यागार जे आहे आपलं विशेषण आहे. त्याच पद्धतीने रंगीत आणि सुगंधी हे फुलाची फूल हे जे नाम आहे त्याबद्दल अधिक माहिती सांगत आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, विशेषण म्हणणार. तर आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, हिरव्यागार, रंगीत आणि सुगंध. विशेषणाचे काही 3 प्रकार पडतात, जसे गुणविशेषण, संख्याविशेषण, सर्वनामिक विशेषण. हे आपण पुढच्या भागात बघू. प्रश्न क्रमांक 4. आगंतुक या विरुद्धार्थी शब्द शोधा. आगंतुक याचा आपल्याला काय, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे आमंत्रित. आगंतुक म्हणजेच काय, तर एखादी व्यक्ती आपल्याकडे अचानक येणे त्याला आपण आगंतुक म्हणतो. तर आमंत्रित याचा अर्थ ज्याला आमंत्रित बोलविणे किंवा बोलवले असा अर्थ त्यातून निघतो. तर याचं विरुद्धार्थी जे उत्तर असेल ते आमंत्रित असेल. प्रश्न क्रमांक 5. जे चकाकते ते सोने असते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर असेल मिश्र वाक्य. मिश्र वाक्य आपण बघत आलोय मागच्या क्लासमध्ये, मागच्या भाग 1 मध्ये. जेव्हा एक प्रधान वाक्य किंवा एक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणत होतो. तर उभयान्वयी अव्यय कुठले, तर व, अन, आणखी, नि, शी, शिवाय, अथवा या पद्धतीचे उभयान्वयी अव्यय जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य ज्यावेळी जोडल्या जातात त्याला आपण काय म्हणतो, मिश्र वाक्य म्हणतोय. उदाहरण बघा, तुषार म्हणाला होता की आज पाऊस येईल. पाऊस पडणार म्हणजे तुषार जेव्हा म्हणेल, आणि हा एक पहिलं जे आहे ते प्रधान वाक्य आहे, तुषार म्हणाला होता. त्यानंतर उभयान्वयी वाक्याचा उभयान्वयी अव्ययाचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे की आज पाऊस येणार.
म्हणजे ज्या ठिकाणी उभयनवी अव्ययाचा उपयोग केला जाते दोन शब्द दोन वाक्य जोडण्याचा त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 6. खालील दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. चतुर्मास. चतुर्मास मधून आपल्याला एक लक्षात येते की सुरुवातीचा जो शब्द आहे तो एक संख्या विशेषण आहे. संख्या विशेषण म्हणजेच काय तर आपण म्हणतोय द्विगु समासाचं हे उदाहरण आहे. ज्या ठिकाणी संख्या विशेषण येते त्यालाच आपण काय म्हणतो द्विगु समास असे म्हणतो. पहिले पद हे संख्या विशेषण असते आणि दोन्ही पदावरून त्याचा काय होतो बोध होतो. उदाहरणार्थ नवग्रह. नवग्रहावरून आपण म्हणतोय 9 ग्रहांचा समूह. अष्टविनायक. अष्टविनायक म्हणजेच काय तर आपण 8 विनायकाचा समूह. ज्या ठिकाणी पहिले पद हे संख्या विशेषण असेल तर त्याला आपण द्विगु समास ओळखायचा असतो. प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्य प्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. तर याच्यात वाक्य प्रकार ओळखायचा आहे. तर वाक्य प्रकार ओळखत असताना याचं उत्तर असेल मिश्र वाक्य. कारण या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आहे जे की मी उत्तीर्ण झालो. कारण जे आहे हे उभयान्वयी अव्ययाचं प्रत्यय त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि मी खूप अभ्यास केला हे गौण वाक्य आहे. यामध्ये आपण बघतोय दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी कारण या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे हे वाक्य कसे असणार मिश्र वाक्याचे असणार. खालील शब्दाचा लिंग बदला. मुले. याचं उत्तर असेल मुलगी. ऑप्शन क्रमांक 4 मुलगी. प्रश्न क्रमांक 9. खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. तर यामध्ये क्रियापद जे आहे ते ऑप्शन क्रमांक 3 वाचतो हे काय असेल याचं क्रियापद असेल. प्रश्न क्रमांक 10. खालील दिलेल्या शब्दाचा एकवचन करा. पाने. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पान. प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप ओळखा. कुत्रा. तर याचे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 कुत्रे. प्रश्न क्रमांक 12. खालील वाक्याचा काळ ओळखा. राजू उद्या गावी जाईल. तर याचं उत्तर असेल भविष्यकाळ. राजू उद्या गावी जाईल म्हणजे जाईल म्हणजेच काय तर हे भविष्य काळातील वाक्य आहे. तर आपण या टेबलच्या मार्फत सुद्धा आपण बघू शकतो जे 3 प्रकार जे दिलेले आहेत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर भविष्यकाळाचा जो कॉलम आहे त्यामध्ये आपण बघतोय ती नाचेल. तर यामध्ये सुद्धा आपल्याला राजू गावी जाईल. तर यातून आपल्याला साधा भविष्यकाळाचा बोध होतो. तर याचं उत्तर असेल भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 13. रामू लाडू खात असेल. या वाक्याचा काळ ओळखा. तर याच्यात आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर काळ ओळखत असताना आपण शेवटचा जो असे हे जे क्रियापद आहे यावरून आपण खात असे हे जे क्रियापद आहे यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की सदर जे वाक्य आहे ते भूतकाळाचं आहे. तर भूतकाळाचं असल्यानंतर हे रीतिवाचक भूतकाळ आहे. तर टेबलमध्ये बघा ती नाचत असे हे जे आहे त्याच पद्धतीचं वाक्य आहे. रामू लाडू खात असेल तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 रीतिवाचक भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14. भीमने बकासुरास मारले. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. प्रयोग ओळखत असताना आपण कर्ता आणि कर्म हे दोन पहिले ओळखले पाहिजेत. तर कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतोय क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावून प्रश्न विचारतोय. प्रश्न विचारत असताना जे काही उत्तर भेटते त्याला आपण म्हणतोय कर्ता. आणि कर्ता मिळाल्यानंतर जी क्रिया सोसणारा जो असतो त्याला आपण कर्म म्हणतो. म्हणजेच आपण जर प्रश्न विचारला मारणारे कोण तर आपल्याला उत्तर भेटते भीमाने बकासुरास मारले. तर भीम जो आहे तो आपला कर्ता असेल आणि मारण्याची क्रिया कशावर झाली आहे तर बकासुरावर झालेली आहे. तर आपण त्याला म्हणणार कर्म. तर याचं उत्तर असेल भावे प्रयोग. कारण कर्ता आणि कर्म यास प्रत्यय लागलेला आहे. या पद्धतीने आपण बघू शकता भीमाने बकासुरास मारले. तर भीम जो आहे त्यामध्ये ने हा कर्ता, कर्त्याला ने हे प्रत्यय लागलेले आहे. तर बकासुरास
स हा प्रत्यय लागलेला आहे. तरी जेव्हा वाक्यात कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय लागला असतो तेव्हा ते भावे प्रयोगाचे वाक्य असते. प्रश्न क्रमांक 15, मोहऱ्याचे एकवचन शोधा. तर याचं उत्तर असेल मोहरी. प्रश्न क्रमांक 16, आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखा. याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, निजविले. प्रश्न क्रमांक 17, आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. याचं उत्तर आहे आसरा. आश्रयला आपण काय म्हणतो? आसरा. प्रश्न क्रमांक 18, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुंसकलिंगी तृतीय पुरुष एकवचनी असून स्वतंत्र असते तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात? त्याला आपण काय म्हणतो? भावे प्रयोग असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 19, त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. तर कर्म काढत असताना कर्ता आणि कर्म या वाक्यातील आपण पहिले काढून घेऊ जेणेकरून आपल्याला लगेच कर्म माहिती होईल. तर कर्म काढत असताना आपण क्रियापदाला प्रश्न विचारतोय की नारा नारी हे प्रत्यय लावून कोण हा प्रश्न विचारतोय. उभी करणारा कोण किंवा उभा करणारा कोण? तर आपण त्याने हे उत्तर आपल्याला भेटते. तर त्याने हे आपलं कर्ता आहे. आणि उभी करण्याची क्रिया कशावर झालेली आहे? तर गाडीवर झालेली आहे. तर गाडी हे आपलं असेल कर्म. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, गाडी. धवल क्रांती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे कर्मधारय समास. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणता शब्द राहावा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, पल्लव. प्रश्न क्रमांक 22, आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. तर याचं उत्तर असेल आसू. ऑप्शन क्रमांक 3, आसू हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर समासाचे सुद्धा काही प्रकार पडत असतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे की समासाचे जे प्रकार आहेत अव्ययभाव समास, इतरेतर द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुब्रीही समास. तर अशा पद्धतीचे प्रकार पडतात. तर कर्मधारय समास हे तत्पुरुष ऑप्शन क्रमांक 3 तत्पुरुष समासाचं काय आहे? उपप्रकार आहे. प्रश्न क्रमांक 24, उद्या मी यावेळी घरी जेवत असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर काळ ओळखत असताना यामध्ये आपल्याला लक्षात येते की उद्या मी यावेळी घरी जेवत असेल. असेल म्हणजेच काय? तर हे भविष्यकाळाचं वाक्य आहे आणि क्रिया काय आहे? अपूर्ण आहे. तर याला आपण म्हणणार ऑप्शन क्रमांक 1, अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 25, प्रतिग्रामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पुरोगामी. प्रश्न क्रमांक 26, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर याचं आपण लक्षात घेणार की शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता. होता म्हणजेच काय? तर हे भूतकाळातील वाक्य आहे. तर वाचत होता ही जी क्रिया आहे ही क्रिया कशी आहे? अपूर्ण आहे. तर त्याला आपण काय म्हणणार? अपूर्ण भूतकाळ. प्रश्न क्रमांक 27, कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक 3, अपकीर्ती. प्रश्न क्रमांक 28, खालील दिलेल्या 2 वाक्यांचे अचूक मिश्र वाक्य कोणते आहेत? उद्या दुकान उघडेल, फुल स्टॉप, मी कपडे घेईल. तर मिश्र वाक्यामध्ये आपण आज बघितलंय की उभयान्वयी अव्ययाचा ज्या ठिकाणी वापर केला जाते त्या ठिकाणी आपण मिश्र वाक्य असे म्हणतोय. पहिलं वाक्य जे आहे ते आपलं प्रधान वाक्य असते. म्हणजेच उद्या दुकान उघडेल हे काय झालं? आपलं प्रधान वाक्य. आणि मी कपडे घेईल हे काय झालं? आपलं गौण वाक्य. याला जे जोडणारा जो शब्द आहे म्हणजेच उभयान्वयी अव्ययाचा जो शब्द आहे त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. तर याचं उत्तर असेल उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईल. तर हे काय लागलेलं आहे या ठिकाणी?
उभयान्वयी अव्ययाचा शब्द लागलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 29. सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेकवचन आहे? तर याचं उत्तर असेल सासू. शेवटचा या भाग 2 मधील प्रश्न. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत? तर याचं उत्तर असेल गोविंदाग्रज. अशा पद्धतीने आज आपण या भाग 2 मध्ये 30 प्रश्न कव्हर केले. येणाऱ्या भागात आपण आणखी नवीन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेऊ, जेणेकरून येणाऱ्या ज्या परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्या वेळेस येईल तेव्हा त्यांना लगेच नोटिफिकेशन प्राप्त होईल. तोपर्यंत धन्यवाद.